इज लागली असा अंदाज होता, पण पहिला चेंडू निर्धाव गेलाय. उडवला बॉल हवेत, तिकडं कॅच असेल. डीजे कमान. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जगदीश. जगदीश हो, यावेळी हवेत आणि चौकार आहे का कॅच आहे. आणि यावेळी 2 कॅच. डीजे आणि 2 विकेट इकडे गॉन झाल्यात. संघाची धावसंख्या 0. ओ हवे चेंडू, कॅचची संभावना आणि हॅट्रिक. ओ गुड बॉलिंग डीजे. स्टेज जवळ या. ते बघा पडले काय काय. आणि संघाची धावसंख्या 0. 0ला 3 विकेट. हॅट्रिक संपादन. गोलंदाज अशफाक. ओ नॉट 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 नाही 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 नाही. बघा बघा नंदी बैलासारखी मान कशी हालते. नाही बघा आहे ना. आणि गोट्या अंपायरने नंदी बैलासमोर ठेवला तरी तो बोलल नाही नाही. परफेक्ट.
छाती बघा, छाती पुढं काय चालत नाही, पण काम परफेक्ट आहे. आणि शेवटचा बॉल काय मॅडमवर फेकला जाईल. ओ, आणि पहिला मॅडमवर जोरदार टाळ्याने स्वागत करूया मित्रांनो. राज ठीक आहे, कमान. दान दोघांचा पण. आणि काय गोलंदाजी आपलातून केली. और इकडे मात्र दुसरे बॉलर आलेले आहेत, ते म्हणजे मोहसिन. ज्ञानेश्वर भास्कर एकेकाळचे सुकापूरचे जबरदस्त असे गाजलेले प्लेयर आणि घातक ऑलराऊंडर म्हणून त्यांची ख्याती होती. तर नाराजगी त्याही दूर केली, कारण इकडं गोटे अंपायर चांगला नाचला. आणि एक धाव. येस, बोट बघा, बोट बघा, असं बघा बघा ते. त्या काय सांगायला नको. बघा बघा, काय मुंबईला राहिलेली माणसं अशीच असत, कारण त्या ते जास्त दिसत ना. स्कोर 1, लॉस ऑफ 3. फुल टॉस बॉल होता. तिकडं स्क्वेअर लेगला खेळलेत. 2 धावा. आणि या 2 धावीने संघ पोहोचेल 3च्या घरात. षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. दुसरा ओव्हर चालू आहे. वावंजे संघ क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव मिळेल शॉर्ट मिड ऑनला. क्षेत्ररक्षक आहेत आणि एका धावेनं संघ 4च्या घरात. टप्पा पडल्यानंतर थोडासा स्लो झाला आणि चेंडू फळीमध्ये संपर्क झाला. निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचा बॉल शिल्लक दुसऱ्या षटकातील. 4 धावा 4 आहेत मोहोच्या. म्हणजे कछवाच्या अगदी धीमा गतीचा काम चालू आहे. कॅचेट. ड्रॉप झालाय. कॅच चौकार जाईल वाटतं. डीजे कमान डीजे.
तुम्हाला महाराण करायला लागेल. चांगला बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. ओ चांगले विकेट किपिंग. पर तिसऱ्या पंजाची मागणी. रिओ नाही पंच. रनआउट विकेट साठी आहे ना. येस रनआउट. नॉट आउट. एक धाव मिळेल. आणि या 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 इकडे बघा. लेग बाय. अजून जरा वरती मारला तर बरा पडला हात ना. त्याच्यावर खालू तिथे साईडला नाही. मांडीवर मारून उपयोग काय. दांडीवर मारा. धावा 9 आणि 3 विकेट गॉन. हो यावेळी मात्र पूर्णपणे काय वाखडणे जोगाची गोलंदाजी चालू वावंजी संघाची. अगदी मोह संघाला त्यांनी संधीच दिली नाही आहे. 3 विकेट गेल्यात. 9 धावा. हो फुल टॉस होता. 9 आणि 1 10. आता शेवटचा चेंडू शिल्लक शेवटच्या षटकातील. आणि मोरवे संघ आपण तयारीमध्ये राहा. याच्यानंतर आपले मॅच असेल. विनर संघासोबत मॅच असेल. हो पुढं सरसावले जक्कीत. आणि इथं फलंदाज बाद. इनिंग संपली गेली. निर्धारित 3 षटकामध्ये मोह संघ धावसंख्या 10 आणि विजयासाठी 11 धावांची गरज. ती म्हणजे वावांजी संघाला. पहिला ओव्हर अगदी अशफक याने फेकला. त्याच्यामुळे त्याने हॅट्रिक घेतली. नंतर दुसरा ओव्हर सुद्धा चौकार आला. तिथं धावा आल्या जवळजवळ मला ते वाटते 8. आणि इकडं तिसरा ओव्हर घेऊन आले गोलंदाज ऋषी. त्यांच्या षटकामध्ये धावा आल्यात फक्त 2. अशा इनमिन पकडून धावा झाल्यात. त्यामुळे 10 आणि 11 धावांचा टार्गेट आहे. पण हे क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये काय होईल सांगू शकत नाही. धन्यवाद ग्रामस्थ मंडळ चषक अगदी मनापासून. चला आपण आज या अंतिमच्या टप्प्यामध्ये आमचे सिनियर समालोचक अमित म्हात्रे फ्रॉम पेन जोहे यांचा आपण विशेष सन्मान करूया. सरांचं पुन्हा एकदा मनापासून आभार. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आज 11 मॅचेसचं सेशन असताना पूर्वार्धामध्ये सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत मात्र नक्कीच या संपूर्ण स्पर्धेची ज्यानं उंची वाढवली. आम्ही पुन्हा एकदा अमित म्हात्रे सरांचा आभार व्यक्त करतोय.
चला फिल्डिंग सजवून घ्या. चला आणि घाई करा आता. डीजे मास्टरला आम्ही थोडंसं थांबवू. प्रतीक्षा असेल की शेवटच्या टप्प्यामध्ये केवळची स्पर्धा कव्हर करून आमचे गुरुवर्य दशरथजी पाटील साहेब खरं तर मैदानाकडे मार्गक्रमण होतील. फायनलचा सामना जोर सुरू होईल. तत्पूर्वी जर का ते आले तर शेवटच्या सामन्याला मात्र चांगली रंगत येईल. काल आवर्जून या गोष्टीचा आपण उल्लेख केला. कालच्या दिवसामध्ये आपण राऊंड रॉबिन प्रीमियर लीगची संकल्पना पाहिली आणि सर्वांना मात्र नक्कीच समालोचनाच्या माध्यमातून मनमुराद आनंद ज्यांनी दिला. चला आपण मॅच ऑन करायची आहे. अंपायर चला प्लीज थोडी घाई करा. बारा धावांचं टार्गेट आहे आणि पाहूया एक्झॅक्टली काय घडेल मैदानामध्ये. 11चं टार्गेट आहे. 52 झाले उठले तिकडे लगेच. चला मॅचला कशा पद्धतीनं सांभाळतील, मॅचला कशा पद्धतीनं पुढे नेतील, मॅचला क्लिनिकल फिनिश करतील की गोलंदाजी करणारा टीम तोही मात्र दमखम दाखवेल. आणि जशी मागच्या इनिंगमध्ये पहिल्या षटकाची सुरुवात झाली होती आणि प्रारंभी मेडन विकेट हॅट्रिक षटक आपण पाहिलं होतं, तसंच या मॅचमध्ये प्रतिउत्तर देतील का. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर तयार आहे, सज्ज आहे, सावध आहे. तो येईल बॉलिंग ट्रॅकवर. सुखापूर गाव एंडकडनं पहिला चेंडू फेकण्यासाठी तयार आहे. ओव्हर द विकेटनं हा बॉल पुन्हा एकदा पहिल्याच बॉलवर आक्रमण. बॉल पाठमोरा गेलाय. मिळेल त्या फक्त मला वाटतंय 2 धावा की 4 मिळाल्या. आता काढायचे ते फक्त 7. सुखापूर प्रीमियर लीगच्या निमित्तानं 8 संघांचा समावेश आपण पाहिला. काल आपण 4 संघांचा खेळ केला. उद्या आपण पुन्हा एकदा 4 संघ पाहणार आहोत. हाही बॉल ऑफ ड्राईव्ह स्ट्रेट टुवर्ड्स फिल्डर्स एंड आणि येईल ह्या पहिल्या विकेटचं पतन. तन्मय 11 टीमचे कॅप्टन आशिष पोपेटा, टीमचे संघमालक अनिलजी पोपेटा, न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 3 ऋषी आपल्याला पाहायला मिळतील ऑन अ स्ट्राईक. प्रकाश आपल्याला पाहायला मिळतील आणि प्रकाश हा बॉल झेलची संधी होती, लक्ष नव्हतं आणि इथे मात्र धाव मिळेल. 1 रणसंख्या झाली ती 5. काढायचे आहेत अजूनही 6. 11चं एक छोटं टार्गेट आहे. प्रत्येक एका धावेत विशालकाय तरंग निर्माण करण्याची एक ताकद असते आणि नेहमीच क्रिकेटमध्ये आपण नेहमी पाहिलंय एक धाव एक इन्फॉर्मेशन कॅरी करते, एक चेंडू एक इन्फॉर्मेशन कॅरी करतो आणि यावेळेला हा 4 धावांचं अजून एक चौकार. रणसंख्या पोहोचली ती 10 वर. काढायची आहे ती फक्त 1 धाव. 9 धावसंख्या झाली. आता 2 काढायचे आहेत. ड्राईव्ह केलाय, मिळेल ती 1 धाव. आता काढायची आहे ती फक्त 1 सिंगल टू विन द मॅच.
51G40+ या संघाचा खेळ छान राहिला. टॉस जिंकून कॅप्टनचं नेतृत्व कौशल्य चांगलं राहिलं. गोलंदाजी क्रममधील गोलंदाजांचा खेळ चांगला राहिला. फलंदाजी